आदर्श गाव गलांडवाडी शाळेत इटलीच्या अलेन्सा यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना बॅग वाटप। अमोल शिंदे, दौंड प्रतिनिधी। शिक्षण हेच प्रगतीचे मूळ आहे हे ओळखून समाजातील दानशूर व्यक्ती नेहमीच मदतीचा हात पुढे करत असतात। याचाच प्रत्यय नुकताच दौंड तालुक्यातील आदर्श गलांडवाडी शाळेत आला। इटली येथील रहिवासी मिस्टर अलेझांड्रो मॉस्केरा यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करून एक स्तुत्य उपक्रम राबविला। परदेशातून येऊन ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाबद्दल आत्मीयता दाखवल्याबद्दल अलेझांड्रो यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। उपस्थित मान्यवर, या छोटेखानी परंतु प्रेरणादायी कार्यक्रमाला गावातील आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती। कार्यक्रमावेळी प्रामुख्याने रमेश पासलकर, सरपंच गलांडवाडी, संदीपदादा शितोळे, बाळासाहेब पवार, शेखरदादा ताकवले, तुकाराम शेलार मुख्याध्यापक यांच्यासह शिंदे सर, शेळके सर, दुर्गुडे मॅडम, रुपनवर मॅडम, विभूते सर, नलगे मॅडम, परांडे मॅडम, परभणे मॅडम आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते। मान्यवरांचे मनोगत। यावेळी बोलताना सरपंच रमेश पासलकर यांनी अलेझांड्रो यांच्या दातृत्वाचे आभार मानले। शालेय साहित्याअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये हाच आमचा प्रयत्न आहे आणि अलेझांड्रो साहेबांनी दिलेल्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी नमूद केले। मुख्याध्यापक तुकाराम शेलार यांनी शाळेच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत केले आणि शाळेच्या प्रगतीमध्ये अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले। नवीन बॅग मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही मोठा आनंद पाहायला मिळाला।